दरम्यान यावरती आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, आपण पाहूयात। नितीन गडकरी हे एक भारतीय जनता पक्षातले सर्वमान्य असे नेते आहेत आणि पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही। या देशात ज्या पद्धतीची हुकुमशाही एकाधिकारशाही सुरू आहे त्या पद्धतीचे एक प्रकारे आणीबाणी लावण्याचा प्रयत्न गेला 10 वर्षापासून सुरू आहे, त्याच्याशी तडजोड करू नका, त्या प्रवृत्तींशी तडजोड करू नका ही भूमिका त्यांच्याकडे जर कोणी मांडली असेल विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यानं तर त्या चुकीचं असं मला वाटत नाही। नितीन गडकरींनी पत्रकारांच्या कार्यक्रमात सांगितलंय की विरोधकांनी मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, मात्र माझा पंतप्रधान होण्याचा उद्देश नाही, त्यामुळे मी ती नाकारली। त्यांना कोणी सांगितलं कोणी म्हटलं तो भाग वेगळा आहे, त्याचं नाव सांगितलं पाहिजे त्यांनी। पण आता ते काय सध्या त्यांच्या पक्षामध्ये जे काही रस्सीखेच चाललेली आहे नरेंद्र मोदी वर्सेस गडकरी, त्याचा परिणाम आहे तो। त्यांना जेव्हा गडकरी असं म्हणतात तर त्यांना प्रधानमंत्री बनायची इच्छा आहे, ते प्रधानमंत्री बनत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा। माझा विश्वास आहे की गडकरी साहेबांसारख्या नेत्यांची या देशाला गरज आहे। प्रधानमंत्री झाले तर सगळ्यात जास्त आम्हाला आनंद होईलच। एक मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर बसेल, पण नुसता मराठी नुसता आहे त्याचा अभिमानच आहे, पण नुसतं मराठी नाही, त्यांचं कर्तृत्व पण मोठं आहे। जे मराठी ते आहेतच, त्याबरोबर कर्तृत्वही मोठं आहे। आणि एक आहे की ते गलिच्छ राजकारण करत नाहीत आणि स्वतःची वैचारिक भूमिका सत्तेसाठी कधीच बदललेली नाही। ही सगळ्यात मोठी खासियत आहे गडकरी साहेबांची। आणि नेता हो जिसका दिल बडा हो, त्यांचं मन खूप मोठं आहे, ते कधीही गलिच्छ राजकारण विकासात करत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।